नमस्कार. आज आपल्याला बघायचं आहे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. हे आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बघतो. याच्यामध्ये पहिलं अझम्पशन आपण बघितलं होतं. सो गॅस कन्सिस्ट लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजा आपण एक गॅस एका सिलेंडरमध्ये आपण फिट केलं रेग्युलरली, तर this gas consists very large number of molecules. Those molecules are moving in different directions with certain velocities. And now, in this expression, we are going to see the equipartition of energy. What you mean by equipartition of energy? आता बघा की गॅस मॉलिक्यूल म्हटलं की गॅस कोणतेही असू शकेल. एक मोनो ॲटॉमिक गॅस असू शकतं, मोनो ॲटॉमिक गॅस असू शकतं, डाय ॲटॉमिक असू शकतं, ट्राय ॲटॉमिक असू शकतं आणि बरेचसे असे काही वेगवेगळे गॅसेस आपण एकत्रित केलं तर आपल्याला वेगवेगळे गॅसेसचे टाइप्स पण मिळतील. मोनो ॲटॉमिक म्हणजे काय की समजा आपण एन नायट्रोजन फक्त घेतला, हायड्रोजन घेतला, सो दॅट इज atomic particles are moving with different directions. These are called as monoatomic gases or this monoatomic gas molecule. समजा आपण घेतला H2, N2, O2 ज्याच्यामध्ये दोन मॉलिक्युल्स आहेत. आपण मॉलिक्युल स्पेरिकल मानलाय, असा मॉलिक्युल स्पेरिकल मानलाय. सो बोथ द मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल and they are joined by a rigid circuit that is due to of molecular bonding. So this gas molecule is called as a diatomic gas molecule. सिंगल जे आपण ॲटॉमिक मॉलिक्युल घेतो त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल ॲटम असतं ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असेल, इलेक्ट्रॉन्स असतील. दिस इज द ॲटॉमिक, दॅट इज मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्युल. दिस इज डायॲटॉमिक गॅस मॉलिक्युल. दिस इज द ट्रायॲटॉमिक, म्हणजे आता समजा आपण वॉटर मॉलिक्युल घेतला H2O, H2O असे मॉलिक्युल्स घेतले. सो दिस इज CO2 घ्या, H2O घ्या, HCl, हे HCl मध्ये येऊ शकतं. तर असे तीन मॉलिक्युल्स असतील, तीन ऍटम्स असतील एकमेकाला जॉईन केलेले, तर याला म्हणायचं ट्राय ॲटॉमिक गॅस मॉलिक्युल्स. सो दिस गॅस मे कन्सिस्ट द मोनो ॲटॉमिक, दिस मे कन्सिस्ट डायॲटॉमिक, दिस मे कन्सिस्ट ट्राय ॲटॉमिक, or sometimes this mixture consists the monoatomic, diatomic, triatomic, polyatomic. लक्षात आलं सर? आता आपल्याला बघायचं आहे की इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे नेमकं काय. सो व्हॉट इज द ऑलरेडी वी आर सपोज दॅट each molecule is moving, each molecule is moving with certain velocity. Velocity जर मूव्ह होत असेल तर it has certain kinetic energy. It has certain kinetic energy. It has also certain degree of freedom. What is degree of freedom? आपण ऑलरेडी मागच्या वेगवेगळ्या एक्सप्रेशन मध्ये बघितलं की डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय. की समजा आपल्याला हे थोडस एक्सप्लेन करायचं असेल तर तुमच्याकडे समजा 1000 रुपये आहेत, तुम्ही एकटेच ते खर्च करणार. समजा ते 1000 रुपये म्हणजे तुमच्याकडे 1000 रुपये आहेत आणि तुम्हाला ते खर्च करायचे आहेत. तर काय होईल की समजा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खरेदी करणार, म्हणजे स्पेंड करणार, म्हणजे तिकडे जाणार. समजा तुम्हाला पुस्तक वाचण्याचा छंद असेल तर तुम्ही काय करणार, त्यातील काही पुस्तकं खरेदी करणार.
म्हणजे पुस्तक खरेदी करण्यासाठी यातली एनर्जी तुम्ही वापरता. समजा तुम्हाला फिरायचा छंद आहे, तर फिरण्यासाठी जाण्यासाठी काही पैसे, काही एनर्जी याच्यातील तुम्ही युटिलाइज करता. याचा अर्थ फिरण्यासाठी तुम्ही काय झालं, एनर्जी वेस्ट केला. तुमच्याकडे जी एनर्जी स्टोर्ड आहे किंवा स्टॉक मध्ये आहे ती एनर्जी काय केलेली आहे, तुम्ही वापरलेली. तर आता लक्षात घ्या की तुम्ही अशा वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी एनर्जी आहे, ती एनर्जी खर्च करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मेथड्स तुम्ही वापरला. किंवा गोळा करत असताना सुद्धा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेगवेगळ्या मेथड कडनं एनर्जी गोळा करणं किंवा खर्च करणं, याला म्हणायचं डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे तुम्हाला फ्री आहे, तुमच्याकडे एवढी एनर्जी आहे ती तुम्ही खर्च करणार आहे. तुमच्याकडे एवढी एनर्जी आहे तुम्ही ती स्टोअर करणार आहे. समजा काही जणांना छंद आहे एफडी करायचं, पैसे काही तुम्ही बँकेमध्ये काही एफडी तुम्ही करू शकता. तुम्हाला आणखीन काही छंद असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही काही खर्च कराल. दिस इज नोन ॲज डिग्री ऑफ फ्रीडम. आता हेच डिग्री ऑफ फ्रीडम आपण थोडंसं मॉलिक्यूल लेवलवर जाऊया. मॉलिक्यूलचा आपण विचार घेतला, समजा आपण मोनो ॲटॉमिक पहिल्यांदा विचार घेऊया. मोनो ॲटॉमिक विचार घेतला तर काय होईल की इथं हा मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल हॅज सर्टन एनर्जी. दॅट टोटल एनर्जी इज कॉल्ड इंटरनल एनर्जी. आणि ती इंटरनल एनर्जी म्हणजेच प्रत्येक मॉलिक्यूलकडे काहीतरी ठराविक एनर्जी आहे. त्या ठराविक एनर्जीचा वापर करून तो मॉलिक्यूल कोणत्याही डायरेक्शनला जाऊ शकतो. त्याचा अर्थ काय, तो एक्स डायरेक्शन जाऊ शकतो, वाय डायरेक्शन जाऊ शकतो, झेड डायरेक्शन जाऊ शकतो. So each molecule, single molecule having monoatomic, then it can have certain kinetic energy that can spend in 3 degrees of freedom: x, y, and z. It may include positive x, negative x, positive y, negative y, positive z, negative z. Is it? So now, similarly, there are another molecule. Suppose there is another gas molecule we having diatomic, like H2, N2, O2, etc. This molecule has some rigid part. या बाजूला एक मोलिक्यूल असेल, या बाजूला एक मोलिक्यूल आहे. दोन मोलिक्युल्स मिळून, दोन ऍटम्स मिळून एक मोलिक्यूल बनलेला आहे आणि तो रिजिड सपोर्ट आहे. तर याच्याकडे काहीतरी एनर्जी आहे, ती एनर्जी तो कोणत्या डायरेक्शन जाईल, खर्च करेल. व्हॉट इज द डिग्री ऑफ फ्रीडम? सो इफ वन सिंगल एटम इज टेकन, इट हॅज 3 degrees of freedom. If we consider the for monoatomic gas, every atom has 3 degrees of freedom. म्हणजे 3 डायरेक्शन ते जाऊ शकते. If such type of molecule is considered, that is the two atoms joined by certain rigid support. This is diatomic molecule. आता म्हणजे याचा अर्थ असा आहे, इकडे एक मोलिक्यूल आहे, या बाजूला एक मोलिक्यूल. हे दोन्ही मोलिक्यूल एकदा एक्स डायरेक्शन जाऊ शकते, दोन्ही मोलिक्यूल वाय डायरेक्शन जाऊ शकते, दोन्ही मोलिक्यूल झेड डायरेक्शन इकडे या डायरेक्शन मोडू शकते. सो डायॲटॉमिक मोलिक्यूल जर आपण कन्सिडर केला, डायॲटॉमिक मोलिक्यूल आपण कन्सिडर केला, तर इट हॅज द 3 degrees ऑफ फ्रीडम. दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल म्हणजे काय? ट्रान्सलेशनलचा अर्थ काय की सरळ रेषेत या डायरेक्शन तरी जाणं, या डायरेक्शन तरी जाणं किंवा या डायरेक्शन तरी. दिस इज कॉल्ड 3 degrees ऑफ फ्रीडम. दॅट इज फॉर ट्रान्सलेशनल. सिमिलरली इट हॅज दॅट इज द रोटेशनल एनर्जी ऑल्सो. सो रोटेशनल एनर्जी म्हणजे काय की दोन मोलिक्युल्स आहेत, एक मोलिक्यूल तुम्ही इथं ठेवा, या डायरेक्शन मूव्ह करा, एक्स या डायरेक्शन मूव्ह केला, वाय डायरेक्शन हा मूव्ह व्हायला लागला, वर आणि खाली, वर आणि खाली या डायरेक्शन मूव्ह होतोय. याचा अर्थ तिथं 1 डिग्री ऑफ फ्रीडम झाला. तो झेड डायरेक्शन मूव्ह होऊ शकेल, या डायरेक्शन मूव्ह होऊ शकेल. बघा या डायरेक्शन आत आणि बाहेर असा कन्सिडर केला, असा कन्सिडर केला तर तो दुसरा डिग्री ऑफ फ्रीडम झाला रोटेशनल. इकडे वायचं 1, झेडचं 1. पण
एक्स एक्सिसला असा आहे मॉलिक्यूल, तो फक्त या डायरेक्शन मूव्ह व्हायला म्हणजे इकडून असं मूव्ह व्हायला. दॅट विल नॉट चेंज इट्स पोझिशन. फक्त तो रोटेट व्हायला पण त्याची एनर्जी बदलत नाही. या डायरेक्शन केलं तर मात्र ती बदलते. याचा अर्थ टोटल रोटेशनल मोशन किती झालं, या एक्स एक्सिसला बदलत नाही. सो दॅट इज फॉर एक्स एक्सिस द रोटेशनल एनर्जी इज 0. For y axis there is rotational energy, z axis rotational energy. So it can move in 2 degree of freedom of rotational. That means what? It has total 5 degrees of freedom. Degrees of freedom. लक्षात आलं का सगळ्यांना? So every gas consists large number of molecules. These molecules are either monoatomic, diatomic, polyatomic, etc. For monoatomic gas molecule, each molecule is spherical. It has 3 degrees of freedom. It can move in x direction, it can move y direction, it can move z direction. So there is 3 degrees of freedom. It can go any direction out of these 3 directions. Now, if we consider the gas may consist the diatomic molecules, then diatomic molecule has 2 types of degrees of freedom. One translational, that means straight traveling in this direction, and rotational. It can rotate along a y-axis, it can rotate along z-axis, it can rotate along x-axis. But rotation along x-axis, आपण सपोज केलेलं आहे या डायरेक्शन मध्ये. तुम्ही या डायरेक्शन सपोज केला तरी चालेल, या डायरेक्शन सपोज केला तरी चालेल. आपण सपोज केलेलं एका डायरेक्शन तो मूव्ह होत आहे. तर इथं या डायरेक्शन जर एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन रोटेशनल मोशन मूव्ह केला तर त्याची एनर्जी 0. दॅट मीन्स दिस डायatomic molecule has 2 rotational motions along y axis, along z axis. That means total 5 degrees of freedom. लक्षात आलं? So similarly, there are some polyatomic gas molecules. ट्रायटॉमिक असेल, पेंटॅटॉमिक असेल, अशा वेगवेगळे गॅस मोलिक्युल्स असतील. तर आपण हे गॅस मोलिक्युल्स प्रत्येकाची डिग्री ऑफ फ्रीडम जर विचार घेतला तर व्हॉट द इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी स्टेट्स. व्हॉट इज इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी? इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी स्टेट्स दॅट each gas molecule has equal average kinetic energy or average energy in each degree of freedom. Is 1/2 kT. So this is the statement of equipartition of energy. What this statement states? See once again. The equipartition of energy states that the gas consists large number of molecules. First, initially suppose that there is a monoatomic gas molecule. This monoatomic gas molecule can move in 3 directions. Then each gas molecule has equal average kinetic energy. Average म्हटलेलं आहे, टोटल म्हटलेलं आहे. Equal average kinetic energy in each degree of freedom. It has 3 degrees of freedom, x, y, z. So in each direction it has energy equal to 1/2 kT. याचा अर्थ काय? That means what? Every molecule has the 3 degrees of freedom. In each degree of freedom, that means in each direction, this gas molecule has equal amount of energy, that means 1/2 kT, where K is Boltzmann constant and T is temperature. Now, we are going to prove this one. आता आपल्याला प्रूव्ह करायचं. समजा ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आपण विचारूया. ॲव्हरेज एनर्जी मी आपण सपोज केलेला आहे ॲव्हरेज ॲव्हरेज एनर्जी ऑफ each gas molecule, that is average. This average
kinetic energy is having three degrees of freedom, x, y, z. समजा आपण मानूया की या डायरेक्शन vx velocity आहे, या डायरेक्शन vy velocity आहे, या डायरेक्शन vz velocity. तीन डायरेक्शन, तीन velocities आहेत. त्या गॅस मॉलिक्युल्सचा मास आपण सपोज करूया स्मॉल. तर या डायरेक्शन कायनेटिक एनर्जी किती? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 mvx². लक्षात आलं? प्लस या डायरेक्शनला किती असेल 1/2 mvy² प्लस 1/2 mvz². हे लक्षात आलं का? बघा की ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी आपल्याला टोटल एनर्जी, ऍव्हरेज म्हणजे टोटल एनर्जी काढली तिन्ही डिग्री ऑफ फ्रीडमची मिळून, तर एका मॉलिक्युलकडे किती एनर्जी आहे त्या सगळ्यांची बेरीज, म्हणजे त्याच्याकडे या डायरेक्शनला एवढी एनर्जी आहे, या डायरेक्शनला इतकी एनर्जी आहे, या डायरेक्शनला इतकी एनर्जी आहे. मग अशी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे टोटल 1000 रुपये आहेत, त्यापैकी तुम्ही पुस्तकाला काही खर्च केला, त्यापैकी तुम्ही फिरण्यासाठी काही खर्च केला, तुम्ही बँकेत काही पैसे ठेवला, त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमच्याकडे असलेली एनर्जी. लक्षात आलं? सिमिलरली वी कॅन सपोज दॅट each molecule has having average kinetic energy. That means average याचा अर्थ का? कारण इथं आपण असं सपोज केलेलं आहे की x डायरेक्शन एवढंच आहे असं आपण सपोज केलेलं नाही, y डायरेक्शन एवढंच आहे असं सपोज केलेलं नाही. म्हणजे 1000 तुमच्याकडे आहेत, त्यापैकी तुम्ही 3 भागामध्ये वाटणार असं नाही. तुम्ही समजा पुस्तकासाठी 500 रुपये खर्च केले, 100 रुपये एफडी ठेवला, उरलेले पैसे तुम्ही फिरण्यासाठी खर्च केला, असं करू शकता. पण तुमची ऍव्हरेज जी येणार आहे ती ऍव्हरेज 1000. लक्षात आलं मी काय म्हणतो? सो नाव दॅट मीन्स each molecule has having energy, different energy, make different energy, slightly different energy in 3 degrees of freedom. But the total average kinetic energy is equal to this. You got my point? No. That is equal to. आता आपण सपोज करूया की इथं आपण काय म्हटलेलं होतं, each degree of freedom 1/2 kT. इथे सुद्धा आपण सपोज करूया की 1/2 kT. या डायरेक्शननं 1/2 kT, या डायरेक्शननं 1/2 kT. So what we will get? We will get 3/2 kT. So this is average kinetic energy in each degree of freedom. Is it? मग आता वैयक्तिक एका डायरेक्शन किती असेल? तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये, 3 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये त्याला मिळालं 3/2 kT. आता एका ऍव्हरेज एका डायरेक्शन किती असेल? याला डिवाइड बाय 3 करा. याला डिवाइड बाय 3 केला तर ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर डिग्री ऑफ फ्रीडम, is equal to 3/2 kT divided by 3. हे 3 काय केलं समजलं? तर समजा तुम्ही 1 डझन केळी घेतला, तुम्हाला केळी खायची, 1 डझन केळी घेतलं, तुम्ही 60 रुपये दिला, तर 60 रुपये 12 केळ्यांसाठी दिला, तर एका केळीला किती पैसे असतील? 12 पंचे 60, म्हणजे एका केळीची किंमत 5 रुपये असेल. तर असं जर 3 डिग्री ऑफ फ्रीडमला एवढी एनर्जी असेल तर एव्हरेज काय पर दॅट इज एनर्जी पर डिग्री ऑफ फ्रीडम, एका डिग्री ऑफ फ्रीडमला किती असेल? एवढी एनर्जी डिवाइडेड बाय 3. सो दॅट मीन्स वी विल गेट 1/2 kT. इथं 3 कॅन्सल होईल आणि 1/2 kT. सो व्हॉट वी आर सपोज दॅट एव्हरेज कायनेटिक एनर्जी per degree of freedom for each molecule is equal to 1/2 kT. For monoatomic gas, so this is each molecule has equal average kinetic energy in each degree of freedom, that is equal to 1/2 kT. So this is the proof of the equipartition of energy given by Maxwell. Maxwell ने काय सांगितलं की कोणताही मोलिक्यूल कोणत्याही डायरेक्शन जरी जाऊ दे,
पण त्याची जी ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम इज इक्वल. कॅन यू अंडरस्टँड? थँक्यू फॉर वॉचिंग.